पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देह केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आत्तापर्यंत आपण 24 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास आता सुरू केलेला आहे। असंग सच्चिदानंदः स्वप्रभो द्वैतवर्जितः अस्मिति शब्दविद्धोयम समाधी सविकल्पकः। असा हा 25व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये सविकल्प समाधी पुन्हा एकदा वर्णन केलेली आहे। सविकल्प समाधीचे 2 भाग आहेत, एक दृश्यानुविद आणि एक शब्दानुविद। त्यातील 24व्या श्लोकामध्ये आपण दृश्यानुविद समाधीचा अभ्यास केलेला आहे आणि या श्लोकामध्ये शब्दानुविद या सविकल्प समाधीचा आपण अभ्यास करणार आहोत। सविकल्प या शब्दाचा आपण विचार केलेला आहे। विकल्पासह जे असतं त्याला सविकल्प असं म्हणतात। विकल्प काय आहे याचा आपण आधीच विचार केलेला आहे। विकल्प हा विकल्पच असतो। विकल्प म्हणजे जे योग्य नाही त्याला विकल्प असं म्हणतात। आणि ही सविकल्प समाधी असल्यामुळे खरं तर हे योग्य नाही, पण ते करणे आहे। मग जर योग्यच नाही तर करायचंच कशाला असा प्रश्न येऊ शकतो। पण याच्यापेक्षाही जे जास्त अयोग्य आहे ते आपण करत बसलो, म्हणून हे पहिल्यांदा करावं लागेल आणि मग हे केल्यानंतर पुढे निर्विकल्प करावं लागेल। ही समाधी जी आहे ही समाधी न साधता आपण एकदमच निर्विकल्प समाधीपर्यंत जाऊ शकत नाही। म्हणून पहिल्यांदा आपल्याला सविकल्प समाधीचा अभ्यास करणे आहे। हा क्रमाने अभ्यास आलेला आहे। पहिल्यांदा आपण दृश्यानुविद समाधीचा अभ्यास करावा, मग शब्दानुविद आणि मग निर्विकल्प समाधी। तर विकल्पात्मक असली तरी सुद्धा आपण त्या समाधीचा अभ्यास करतो आहोत। त्याचं कारण या विकल्पापेक्षा संसार हा जास्त मोठा विकल्प आहे। संसार हा विकल्प आहे हे लक्षात येत नाही तिथपर्यंत संसारात गती आहे। संसार हा विकल्प नाही, संसार हा विकल्प या शब्दात येतच नाही हे जिथपर्यंत आपल्या आचरणात आहे आणि आपल्या जिथपर्यंत अनुभवात आहे किंवा आपल्याला जिथपर्यंत तसं वाटतं तिथपर्यंत हा विषय त्या कुठल्याही माणसाचा नाही। कारण मुळात संसार हा विकल्प आहे हे ऐकणं किंवा हे पचनी पडणं हेच पहिल्यांदा अवघड आहे। कारण की काही हुशार मंडळी असं पण म्हणू शकतात की संसार जर विकल्प आहे तो देवाने निर्माणच कशाला केला। संसार म्हणजे घर बायको मुलं नव्हे, संसार म्हणजे 14 भुवनाचा प्रपंच। 14 भुवन हा एवढा मोठा जो प्रपंच आहे याला संसार म्हणतात। तर हा देवाने निर्माणच कशाला केला असा प्रश्न येऊ शकतो जर विकल्प आहे तर। मग तुला वाटत नाही ना विकल्प आहे, मग ठीक आहे, मग तू संसारामध्ये राहा। मग त्याच्यासाठी स्वर्ग नरक पाताल मृत्यूलोक, स्वर्ग पाताल आणि मृत्यूलोक यांच्यामध्ये फेऱ्या मारण्यापलीकडे त्याला काही गती नाही, त्याने त्या संसारामध्ये फिरत राहावं। वेदांत शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी काही भूमिका आहे ती आहे मुमुक्षुत्व। मुमुक्षु असणं गरजेचं आहे। जो मुमुक्षु नाही त्याच्यासाठी वेदांत मुळातच नाही। कारण की पहिल्या अधिकारी लक्षणातला 4था भाग, अधिकारी लक्षण 4थं जे आहे हे मुमुक्षु आहे। आणि मुमुक्षु म्हणजे वेदांत शास्त्राप्रमाणे मुमुक्षु पाहिजे।
मुमुक्षू वेगळे पण असतात, कारण प्रत्येकाचा मोक्ष वेगळा आहे, म्हणून प्रत्येकाचे मुमुक्षू वेगळे आहेत. वेदांत शास्त्राचा हा विषय असल्यामुळे वेदांत शास्त्राप्रमाणे मुमुक्षू पाहिजे. आणि वेदांत शास्त्राच्या व्याख्येप्रमाणे मुमुक्षू म्हणजे ज्याला या संसारातून बाहेर पडण्याची इच्छा आहे तो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, हे ज्याला नको आहे त्याच्यासाठी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, त्याच्यासाठी भज गोविंदम आहे. मग त्याच्यासाठी भगवंत हा विषय आहे, त्याच्यासाठी हा आपला वेदांताचा अभ्यास आहे. म्हणून मुमुक्षू म्हणजे काय, पुन्हा पुन्हा जन्मने पुन्हा पुन्हा मरणे हे नको. किती वेळा जन्म यावे किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी, हे ज्या जीवाला लक्षात येतं त्याच्यासाठी हा विषय. म्हणून संसार हा विकल्प आहे. काय काय विकल्प आहे, 14 भुवन विकल्प आहे. मग 14 भुवनामध्ये जेवढं येतं तेवढं सगळं विकल्प आहे. आपण लोक तर म्हणतात नाही हे संसार चांगला आहे, जीवन हे सुंदर आहे आणि ते गातच राहायला पाहिजे, असं लोक सांगतात आणि चांगले चांगले लोक सांगतात. त्याच्यामुळे मग आता करावं काय असा प्रश्न येतो. मग तिथपर्यंत हा काही उलगडा होणार नाही. या अभ्यासासाठी भूमिका जीवाची पक्की पाहिजे. साधक दशेमध्ये सिद्ध दशेचा विचार जो आहे तो निराळा आहे, मूर्ख दशेचा पण विचार निराळा आहे. पण मुमुक्षु ही जी अवस्था आहे ती अवस्था ज्याची येते त्याला हा अभ्यास. विकल्प, संसार जरी विकल्प असला आणि ही सुद्धा विकल्पात्मक समाधी असली तरी सुद्धा संसार हा विकल्प आपल्याला नकोय हे पहिल्यांदा लक्ष घेतलं पाहिजे. आणि हा विकल्प चालेल का, कारण की एकदमच काही याच्यातून बाहेर पडता येणार नाही, एकदम निर्विकल्पावर जाऊ शकत नाही. म्हणून हा पण विकल्प आणि हा पण विकल्प, दोन्ही विकल्पच आहेत. पण संसार हा विकल्प पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतवणार आहे आणि शब्दानुविद किंवा दृश्यानुविद समाधीचा विकल्प हा संसारातून बाहेर काढणार आहे. म्हणून हा विकल्प चालतो. म्हणून असा कुठलाही विकल्प म्हणजे चुकीचं, विकल्प म्हणजे काय, चुकीचा करण्याला विकल्प असे म्हणतात, चुकीच्या विचाराला विकल्प असं म्हणतात. असा कुठलाही चुकीचा समजला जाणारा विचार, असे कुठल्याही चुकीची समजली जाणारी क्रिया जी आपल्याला भगवंताची प्राप्ती करून देते ती करण्याला शास्त्राने कधीही दोष मानलेला नाही, काय केलेलं नाहीये. आणि ज्या क्रियेने, ज्या विचाराने भगवंताची प्राप्ती होत नाही तो कितीही उत्कृष्ट असला तरी शास्त्राने त्याला दोषयुक्त मानलेला आहे. काय केलेलं आहे, विकल्प म्हणजे चुकीचं करणं, विकल्प म्हणजे चुकीचा विचार, चुकीचं विचार चुकीचं करणं हे जर भगवंताकडे नेणार असेल तर त्याला शास्त्र दोष देत नाही, बरोबर की नाही. आणि चुकीचं करणं किंवा चुकीचा विचार हा जर भगवंताकडे नेत नसेल तर मात्र तो दोषयुक्तच आहे. आणि कितीही चांगला विचार, कितीही चांगलं करणं हे जर भगवंताकडे नेत नसेल तर त्याला शास्त्र काही किंमत देत नाही, शास्त्र त्याला मान्य करत नाही, बरोबर का नाही. म्हणजे काही झालं तरी आपल्याला काय करणे आहे, भगवंताकडे जाणे हा आपला विचार आहे, भगवत प्राप्ती हा आपला विचार आहे. रोजच्या जगण्यामध्ये भगवत प्राप्ती हा विचार आपल्या मनात राहतो का, असा आपला विषय आहे. आणि जन्ममरणाचा फेरा चुकल्याशिवाय भगवत प्राप्ती कोणालाच होऊ शकत नाही. जेवढे लोक असं म्हणतात की आम्हाला जन्ममरण पाहिजे आणि भगवंताची प्राप्ती होणार किंवा भगवंत प्राप्ती झाली तरी आम्ही पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात येणार, त्यांचा भगवंत वेगळा आहे. उपनिषदांमध्ये सांगितलेला जो देव आहे, साधू संतांनी लक्षार्थाने मुख्य वृत्तीने सांगितलेला जो देव आहे तो उपनिषदांमध्ये जो सांगितलेला देव आहे तो आहे. म्हणजे तटस्थ आणि स्वरूप लक्षण यातला साधू संतांनी किंवा उपनिषदाने सुद्धा दोन्ही पद्धतीचा देव वर्णन केलेला आहे, तटस्थ आणि स्वरूप लक्षण. त्यातल्या स्वरूप लक्षणाकडे जर विचार केला आपण किंवा स्वरूप लक्षणांकडे जर बघितलं तर तो जो देव आहे तो देव साधू संतांना पण अपेक्षित आहे खरं तर, आणि उपनिषदालाही तोच देव अपेक्षित आहे. आणि त्याच देवाच्या प्राप्तीने जन्म मरणाचा फेरा राहत. तटस्थ लक्षणामध्ये असलेल्या देवाच्या प्राप्तीने जन्म मरणाचा फेरा खंडित होत नाही. म्हणून भगवंत प्राप्ती हा हेतू असावा. नाही पेलवलं तर तटस्थ तर तटस्थ, तटस्थ तर तटस्थ लक्षण कुठल्याही, म्हणजे सगुण साक्षात्कारी झाला तरी चालतो. भगवंताचा सगुण साक्षात्कार त्याला काय म्हणतात, भगवंताचा सगुण साक्षात्कार आणि भगवंताचा निर्गुण साक्षात्कार.
तर सगुण साक्षात्कार जरी झाला तरी चालतो, पण सगुण साक्षात्कारी जो असतो महात्मा त्याचा उद्धार होत नाही, त्याला पुनरावृत्ती होते. म्हणजे त्याला भविष्यात पुन्हा निर्गुण भगवंताचा साक्षात्कार करून घेणेच आहे. म्हणून सगुण साक्षात्कारी महापुरुष आणि निर्विकल्प समाधी साधलेला योगी हे दोघेही निर्विकल्प असलेल्या भगवंताचा अभ्यास करण्याच्या योग्यतेचे आहेत. त्यांना तो करून घ्यावा लागणार आहे. त्यांचा तिथे शेवट आहे असं काही लोकांना वाटायला लागलंय, तर तसं नसून त्यांना भविष्यात निर्गुण ब्रह्माचं किंवा परब्रह्माचा अभ्यास करावाच लागेल. त्यांना त्याच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावाच लागेल. तर विकल्प हा चांगला असतो. विकल्प हा चांगला असतो केव्हा तो समाधी प्राप्त करून देत असेल तर. विकल्प कधी चांगला आहे? समाधी प्राप्त होते का तर विकल्प चांगला आहे. कारण या समाधीतून पुढे निर्विकल्प समाधी मिळेल, म्हणजे या समाधीतून पुढे भगवंत मिळेल. म्हणून सविकल्प असे जरी शब्द आलेले असले तरी सुद्धा समाधी आहे, म्हणून ते असू देत. विकल्प असला तरी चालतो. आणि विकल्प का? कारण चुकीचा विचार आहे. कारण की आधी जे काही याच्यात सांगितलेलं आहे हे खरं तर आपल्याला करणे नाही, आपल्याला ते करायचं नाही, हे गरजेचं नाही, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? एखाद्या वेळेला मी करणारच नाही, तू त्याच्यापेक्षा जास्त चुकीचं करतोयस. काय म्हणून आधी हे चुकीचं असलं तरी कर. काय करावं लागेल? एखादा फारच चुकीचं करत असेल तर त्याला काय करावं लागतं? आधी तू कमी चुकीचं कर, म्हणजे तुम्हाला गंमत म्हणून होतो. एखाद्याला गांजा प्यायची सवय असते. आता गांजा पिणं हे फारच वाईट असं धरू आपण. आता गांजा प्यायचं म्हणजे गांजा किंवा ड्रग्ज, म्हणजे ते जे ड्रग्ज असते म्हणजे काय असतं की माहित नाही, पण ती पिक्चरमध्ये दाखवतात ते पावडर ड्रग्ज आणि ती नाकाने वगैरे अशी ओढतात. काय प्रत्यक्षात मी पाहिलेलं नाही हा प्रकार. ब्राऊन शुगर नाही ते माहित नाही, पण ते ड्रग्ज म्हणतात ना. पण ड्रग्ज जो प्रकार तो फार भयानक आहे असं मी ऐकलंय. म्हणजे त्याच्यावर पिक्चरमध्ये वगैरे आता ड्रग्ज मग ते गुंड विलन वगैरे असतात त्यांना ते पकडतात. तर त्याच्यापेक्षा आता एखादा ड्रग्जची एखाद्याला हाऊस लागली तर त्याच्या चांगले जे संबंधित लोक असतील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार. ते लोक काय म्हणणार? तू हे ड्रग्ज वगैरे पिण्यापेक्षा पाहिजे तू सिगरेट पी. काय म्हणणार? काय कर? सिगरेट पी. चालेल. हा जरा अवघड दृष्टांत झाला, कारण आपल्या माहितीतला किंवा आपल्या परिचयातला नाही. हा तर जरा जवळचा दृष्टांत सांगतो. नाही, तंबाखूपेक्षा बडीशेप नाही, तंबाखूपेक्षा तू सुपारी खा. असं मी एक पाहिलं एक माणसाकडे, मी ते सांगणारच होतो मला, तुम्ही सांगितलं. एका माणसाला तंबाखूचं फार व्यसन होतं. तंबाखू म्हणजे त्याला तंबाखूशिवाय जमायचंच नाही. तर ती सवय लागलेली त्याला, त्यामुळे तो मग त्याला कोणीतरी सुचवलं त्याला सोडायची. बरं त्याला वाटत होतं की आपल्याला नाही खायचे तंबाखू. मग तंबाखू नाही खायचे म्हटलं तर मग त्यांनी विचार केला, कसं प्रयत्न केला नाही सुटत. मग ते म्हणे की तू एक काम कर, तू सुपारी ठेवत जा. जेव्हा केव्हा तंबाखू वाटली खावी त्यावेळेस सुपारी खात जा. आणि तो माणूस प्रयत्न केला त्यांनी, ते झालं का नाही हा भाग वेगळा आहे, पण ही सत्य घटना आहे की सुपारी ठेवायला हवी. आता सुपारी चांगली आहे का? सुपारी पण चांगली नाही का? ती पण एक प्रकारे म्हणजे तंबाखू इतकं तर व्यसन नाही म्हणता येणार, पण तशी रोज सुपारी खाणं ही काही चांगली गोष्ट नाही. कधीतरी आपण ते पाचक म्हणून किंवा याच्यासाठी म्हणून खातो, ठीक आहे, पण ती सारखीच खाणं हे काही चांगलं नाही. सुपारी ही तशी पचनासाठी वगैरे काहीतरी चांगली असू शकते, पण ती अशी खाणं हे पुन्हा घातकच ठरतं. म्हणून सुपारी खात जा असं कोणीतरी एखादं सांगू शकतो. म्हणजे हे एवढं वाईट करतो त्याच्यापेक्षा जरा असं कर. तर असं एखाद्याला चालू शकतं. म्हणजे एखादा जर 5 दिवस काहीतरी खूप व्यसनाधीन होत असेल तर मग एखादा त्याला म्हणतात ठीक आहे तू काय कर, आठवड्यातून 2 दिवस कर, 3 दिवस कर, मग तू 1 दिवस कर, मग तू अर्धा दिवस कर. मग असं करत ते कमी करत जा. असं जसे सल्ले दिले जातात किंवा सांगितलं तशा प्रकारच येते की आधी खूप वाईट असलेला हा जो दुस्तर असलेला जो संसार आहे हा विकल्प आहे. हा विकल्प आहे तो सुटत नाही. हा विकल्प आहे जो तो अनंत जन्माचा आहे. अनंत काळापासून आपण हा विकल्प घेऊन जगतो आहोत. त्यामुळे हा विकल्प सहजासहजी नाही जाऊ शकत. म्हणून मग काय करायचं? म्हणून हा विकल्प धरायचा. कारण आपल्याला सवय काय पडली? आपल्याला सवय पडलेली दृश्य म्हणून काय पाहिजे? विषय. 5 ज्ञानेंद्रियाचे 5 विषय, 5 कर्मेंद्रियाचे 5 विषय, 5 अंतःकरणाचे 5 विषय. आपल्याला सवय काय? ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण यांच्या पुढे असलेले विषय भोगण्याची आपल्याला सवय पडली. हा विकल्प आहे. बरं, तो विकल्प का आहे? कारण त्याला सत्य समजून बसला, तोही मोठा विकल्पच आहे.
ते सगळं माध्यम असताना त्याला तो मम समजतो, ते सगळे माध्यम असताना त्याला तो अहम समजतो. अहम किंवा मम समजून तो त्याच्यात गुंतून राहतो. म्हणजे विकल्प जो आहे तो त्याला घातक ठरतोय, किंवा ते सगळं जे आहे ते त्याला घातक ठरते म्हणून तो विकल्प आहे. तर हे सगळं असं असल्यामुळे, म्हणजे शरीरालाच मी म्हणतो, शरीराला माझं म्हणतो, ह्या सगळ्याला मी आणि माझं समजतो, म्हणजे वृत्तीच्या समोर आलेल्या सगळ्यालाच तो मम किंवा अहम मध्ये टाकतो. म्हणून त्याला वृत्तीला दृश्य कर असं सांगणं हा विकल्प चालतो. सवय काय झालीय, अंतःकरणामधून निघणाऱ्या असंख्य वृत्तीच्या व्यवस्थेसाठी निर्माण केलेल्या सगळ्या प्रपंचाला तो अहम किंवा मम मध्ये ठेवतो. म्हणून वृत्तीला तू पहा, वृत्तीला दृश्य कर असा विकल्प चालतो. तो विकल्पच आहे. म्हणजे दृश्यानुविद समाधी हा काय आहे, विकल्प आहे. पण तो का चालतोय, अंतःकरणात त्या असंख्य वृत्तींना दृश्य करणे का चालतंय, कारण की यापेक्षा ते बरं आहे. आणि मग दुसरा एक विकल्प या ठिकाणी सांगण्यात येतो, तो मागच्या समाधीपेक्षा श्रेष्ठ आहे. मागच्या समाधीमध्ये, मागच्या श्लोकामध्ये अंतःकरणामध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्तींना आपल्याला पाहायला सांगितलंय, साक्षी रूपाने त्याला पाहायला सांगितलेलं आहे. त्याचा आपण सविस्तर विचार केलेला आहे. या श्लोकामध्ये त्याच्यापेक्षा सरस किंवा त्याच्यापेक्षा उत्कृष्ट असा अभ्यास सांगण्यात येत आहे. यामध्ये शब्द वापरण्यात येत आहेत. शब्द, असंग सच्चिदानंद हे पहिले काही शब्द आहेत, आणि स्वप्रभो द्वैत वर्जिता हे दुसरे काही शब्द आहेत. म्हणजे पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात आणि उत्तरार्धामध्ये हे सगळे शब्द आले आहेत. असंग, सतरूप, चिद्रूप, आनंदरूप, स्वप्रभो, द्वैत वर्जिता असे एवढे शब्द आहेत. तर हे सगळे जे शब्द वापरलेत, हे सगळे शब्द कोणासाठी वापरलेत, तर हे सगळे शब्द अस्मिती हे आपल्या स्वतःसाठी वापरलेले आहेत. आपल्या स्वतःसाठी म्हणजे मागच्या श्लोकामध्ये आपण साक्षी हा शब्द पाहिला होता. आपण वृत्तींना साक्षी आहोत. वृत्ती जी आहे हे वृत्ती आपण नाहीये, वृत्तीला आपण पाहणारे आहोत. आपण जे आहोत ते जे पाहणारे आहोत ते त्याला साक्षी असं म्हणतात. हा साक्षी चिद्रूप आहे, किंवा साक्षी चेतनम असा शब्द वापरला होता. त्यावरून हा साक्षी चेतन आहे किंवा चैतन्य रूप आहे असा आपण थोडक्यात विचार केला होता. त्याचाच विचार इथे पुढे आहे की तो साक्षी कसा आहे. तो साक्षी आपण आहोत, किंवा आपण तो साक्षी आहोत हे लक्षात आल्याशिवाय इथे येऊ नये. म्हणजे या श्लोकावर कधी यावं, आपण तो साक्षी आहे हे लक्षात आलं की मग या श्लोकावर यावं. आपण साक्षी आहोत. मग हा साक्षी कसा आहे, तो चेतन आहे असं मागील वेळेस आपण विचार केला मागच्या श्लोकात. पण आता पुढे काय, आता तो चेतन आहे म्हणजे नक्की काय, तर तो आहे असंग. तो कसा आहे, असंग. तो असंग आहे. तो सतरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. तो स्वप्रभू आहे, तो द्वैत वर्जित आहे. एवढं तो आहे. तर या सगळ्या शब्दांचा आपल्याला विचार करायचा. हे सगळे शब्द, हे शब्दानुविध समाधी आहे. शब्दाने हे लक्षात घ्यायचं, हो त्याला दुसरा काही पर्याय नाहीये. आता असंग किंवा सतरूप किंवा चिद्रूप किंवा आनंदरूप हे प्रत्यक्षात अनुभवता नाही येणार आहे का, असा एक प्रश्न येऊ शकतो. तर प्रत्यक्षात अनुभवात घेणं हा दुसरा विषय आहे. पहिला विषय आहे शब्द. शब्द हा जो आहे तो अनंत उपकाराची राशी आहे. शब्द जो आहे हे 6वं प्रमाण आहे. शब्द जो आहे हा सर्व प्रमाणात श्रेष्ठ प्रमाण वेदांत शास्त्राने मानलेलं आहे. शब्द प्रमाण हे सर्वात उत्कृष्ट प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा सुद्धा आहे. संसारामध्ये, व्यवहारामध्ये तसं प्रत्यक्ष प्रमाण श्रेष्ठ मानलं जातं असं दिसतंय, पण तसं नसून या प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा शब्द प्रमाणाला सुद्धा खूप किंमत असते असंही दिसतं. शब्द प्रमाण का श्रेष्ठ आहे याचा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे अभ्यास केलेला आढळतो. तर शब्द हा काय फार उपकारक आहे, आणि ही शब्दानुविध समाधी आहे. तर शब्द हे काय प्रमाण आहे. शब्द हे प्रमाण असावं. शब्द हे काय असावं, प्रमाण असावं. प्रमाण म्हणजे काय, प्रमाण म्हणजे एकदा का ते सांगितलं की त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे. किंवा शब्द हे प्रमाण केव्हा ठरतं, जेव्हा जेव्हा आपण ते शब्द ऐकतो तेव्हा ते प्रमाण ठरतं. म्हणजे राजाने सांगितलं की तुम्ही असं करा, की त्यानंतर ती प्रजा ते ऐकते, तर ते राजाचे शब्द काय ठरतात, प्रमाण ठरतात. नाही ऐकलं तर प्रमाण ठरत नाही. म्हणून शब्द हा प्रमाण कधी ठरतो, ते ऐकले तर प्रमाण ठरत, नाही ऐकलं तर प्रमाण ठरत नाही.
आपल्या आईने आपल्याला सांगितलं की तुझं नाव राम आहे. आता आईने म्हणा, वडिलांनी म्हणा किंवा सभोवतालच्या लोकांनी म्हणा आपल्याला सांगितलं की तुझं नाव राम आहे. मग आपण ते शब्द जे आहे ते काय केले, प्रमाण मांडले. पहिल्यांदा राम म्हणजे काय माहित नाही का, माहित आहे. राचा र पण माहित नाही का, माहित आहे. फक्त मानलं, काय केलं, स्वीकारलं ते राम. मी कोण आहे. मग कोणी विचारलं तुझं नाव काय आहे, तो काय सांगायचा, राम आहे. माझं नाव काय, राम. म्हणजे कोणी आलं आणि त्याला विचारलं तू कोण, तो कोण, राम. मी कोण आहे, राम. म्हणजे कितीतरी काळ जो आहे ना तो फक्त ते शब्दच प्रमाण मानून बसला. काय केलं त्याने, काय केलं, फक्त शब्दच प्रमाण मानून बसला, राम, मी राम आहे. आणि मग एक वेळ अशी आली की त्याला ते शब्द आठवण्याची, लक्षात ठेवण्याची कशीच गरज राहिली नाही. ते प्रमाण आहेत का नाही याची पण गरज नाही पडली. त्याच्यानंतर त्याला प्रत्यक्षात लक्षात आलं मी कोण आहे, राम आहे. म्हणजे आता त्याला झोपेतून जरी उठावलं, त्याला विचारलं कोण आहे, तर रामच आहे, मी राम आहे, असं लक्षात येईल. तर पहिल्यांदा काय करावं लागतं, पहिल्यांदा ते शब्द त्याला सांगावे लागतात. आणि त्याने त्याच्यावर जर विश्वास ठेवला, श्रद्धा ठेवली, तर पुढे त्याला त्याचा अनुभव येतो की हो मी राम आहे. जसं आपण जन्माला आलो तर आपल्याला कोणीतरी सांगितलं, शाळेमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये म्हणा, आपल्याला कोणीतरी सांगितलं तुम्ही भारतीय आहात. तुम्ही कोण आहात, तुम्ही भारतीय आहात. आता आपल्याला खरंच वाटतंय आपण भारतीय आहे. आपल्याला काय वाटतंय, आपण खरंच भारतीय आहोत. मग नाही आहेत का, आहे. मग भारतीय असल्याचे आपल्याकडे पुरावे पण आहेत. मग मी राम आहे याचा माझ्याकडे पुरावा पण आहे की माझ्या आयडेंटिटी कार्डवर लिहिलेलं आहे राम, म्हणून माझ्याकडे राम म्हणण्याचा पुरावा पण आहे ना. तर ते पुरावे पण नंतर, त्या पुरावे नंतर आले का राम नंतर आला, पुरावे नंतर आले. पुरावे तयार केले. राम नाव ठेवल्यानंतर दाखल्यावर नंतर टाकलं किंवा जन्म जो झाला त्याच्यावर नाव नंतर टाकलं. आधी नाव ठेवलं म्हणजे आधी आलं शब्द आणि मग त्याचा पुरावा तयार केला, काय, याचं नाव राम आहे. मग त्याच्या दाखल्यावर टाकलं, मग त्याच्या शाळेत टाकलं, मग त्याच्या इकडे टाकलं, तिकडे टाकलं. आणि मग आता पुरावे वाढत गेले. पुरावा काय केले, पुरावे वाढत गेले. पण हे पुरावे नंतर वाढवले. आधी काय झालं, आधी शब्द, तू राम आहेस, आधी फक्त शब्द आला, मग पुराव्यानिशी तो आला, नाही का. आणि पुराव्याला लोकांनी ग्राह्य धरल्यामुळे तो दृढ झाला की मी राम आहे. दृढ काय झाला, मी राम आहे असं दृढ झाला. तुम्हाला जे शिकवलंय आधी त्याच्यात जर पुरावे दिले अजून तर ते दृढ होतात. याला भारतीय म्हणतात, याला अमेरिकन म्हणतात, याला अमकं म्हणतात, याला तमकं म्हणतात. हे सगळं काय झालेलं आहे, हे आधी ठरलं आणि मग नंतर पुरावे आले. आणि ते ज्याला माहित असतं त्यालाच कळतं. ज्यांना माहित नाहीये पुरावे किंवा हे प्रकार, तर ते नाही सांगू शकत हे काय म्हणून. ज्याने तो प्रकारच पाहिला नाही, म्हणजे राम ह्या नावाच्या व्यक्तीला जर आपण कुठेतरी अमेरिकेत नेऊन सोडलं आणि त्यांना विचारलं हा राम आहे, तर ते म्हणतील का हो, ते नाही म्हणलं. तर त्यांना माहित नाही हा प्रकार की राम आहे म्हणून. ते म्हणतील की हा माणूस आहे. बरं, तो भारतीय असं तरी म्हणतील का, नाही म्हणणार, कारण त्याला माहित नाही. काहीतरी पुरावा दिला तर करायचं म्हणतील. हा, मग समजा आयडेंटिटी कार्ड दाखवलं तुमच्या, हा कोण आहे, राम आहे. तर राम आहे हा पुरावा नंतर जरी दिला असला तरी आधी काय, शब्द आहे. आधी शब्द आहे, आधी शब्द आहे. शब्दाने सगळं तयार होत असतं. कुठलाच व्यवहार जगातला शब्दाशिवाय सुरू होत नाही. खरं तर शब्द आधी लागतो. काय लागतो, शब्द. तो शब्द जो आहे तो शब्द स्थूल रूपाने प्रकट केलेला असो किंवा आतल्यात असो, कसा असो, पण शब्द पाहिजे. शब्दाने काय होत असतं, शब्दामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. सगळा व्यवहार शब्दानेच चालतो. शब्दाने पहिलं मानावं लागतं, शब्दाने पहिलं मान्य करावं लागतं. काय करावं लागतं, शब्दाने पहिलं मान्य करावं लागतं. मग शब्दाने मान्य केल्याशिवाय पुढे होत नाही बरं काहीच. एका मुलाचं लग्न करायचं ठरवलं, त्याला एक मुलगी दाखवली आणि त्याला सांगितलं पहिल्यांदा, ही काय आहे, ही मुलगी तुझी बायको म्हणून तुला पसंत आहे का. हे कशाने सांगितलं सगळं, त्याच्या शब्दाने सांगितलं की ही तुझी बायको, म्हणजे बायको हा काय, बायको आहे. आता हे मनातल्या मनात जरी सांगितलं तरी चालतंय. म्हणजे समजा दाखवण्याचा कार्यक्रम नाही झाला, त्यांनीच बघितलं, तरी मग मुलगा त्या मुलीला पाहतो आणि मनातल्या मनातच ठरवतो ही कोण आहे, ही आपली बायको होण्यासाठी योग्य आहे. मग मुलगी सुद्धा ठरवते हा मुलगा जो आहे तो आपला नवरा होण्यासाठी योग्य आहे. मनातल्या मनात काय झाले, ते शब्दच आहेत. आधी शब्दाने ठरलं. फक्त शब्दाचं स्वरूप जे आहे ना ते प्रकट असो किंवा प्रकट नसो, ते आतल्यात काय ठरतं, शब्द तो तसा होतो. आणि मग
मग त्याचा प्रत्यक्षात येतं, मग त्याचे पुरावे तयार होतात आणि मग ठरतं की हा कोण आहे. पत्रिका छापली तर हा नवरा, ही बायको, असं ठरतं नाही का. मग मॅरेज सर्टिफिकेट, मग गावगोळा करून त्याच्यावर शिक्कामोर्तब, हे सगळं प्रकार जे झाला तो काय झाला, फक्त पुरावा झाला, आधी ठरलं ते. तर जवळजवळ असा एकही व्यवहार तुम्हाला सापडणार नाही की जो शब्दाविना होतोय, प्रकट किंवा अप्रकट, म्हणजे स्थूल किंवा सूक्ष्म, पण आधी तो शब्दाने काय होत असतो. खरं तर मुळात हे जग सुद्धा शब्दातूनच तयार झालेलं आहे असा एक अभ्यास आहे. म्हणजे तो पुढे गेल्यानंतर लक्षात, म्हणजे शब्दाने सगळी सुरुवात होते असते, शब्द, आणि तो सगळ्यात सुरुवातीचा शब्द ओम, ओमकार वगैरे आहे असं हिंदू लोक म्हणतात. मग तो ध्वनिरूप आहे. शब्द म्हणजे कसा, शब्द म्हणजे आपण आपल्या बाराखडीतला शब्द असो का एबीसीडी मधला शब्द असो, शब्द तो शब्दच. शब्द म्हणजे मराठी नव्हे, शब्द म्हणजे उर्दू नव्हे, शब्द म्हणजे इंग्लिश नव्हे, शब्द म्हणजे शब्द. शब्द म्हणजे ध्वनी असतो, हे ना. शब्द म्हणजे काय, मी जे बोलतोय, एखादा जर आफ्रिकेतला मनुष्य इथे येऊन बसला तर माझे शब्द सगळे त्याच्यासाठी काय आहेत, नुसता आवाज, एक काहीतरी ध्वनी आहे. जसं आपण चिमण्यांचा आवाज ऐकतो, टिटवीचा आवाज ऐकतो, तर ती काहीतरी बोलत असते, पण आपल्यासाठी काय असतो, आपल्यासाठी नुसती टिवटिव असते. आपल्याला ते काही कळतच नाही, कारण आपल्याला त्याचा शब्द माहित नाही ना. कुत्रे भुंकायला लागले तर कुत्र्यांना कळतं, आपल्याला नाही कळत, कारण की त्यांचा शब्द, त्यांची भाषा जी आहे ते शब्दच आहे, सगळे शब्दच आहे. पण ते शब्दाची जी, प्रत्येकाची जी बाराखडी आहे ती वेगळी आहे. त्याच्यामुळे शब्द म्हणजे फक्त मराठी शब्द असं मी नाही म्हणत आहे. शब्द म्हणजे ध्वनी रूपाने असलेला, प्रकट रूपाने असलेला, अप्रकट रूपाने असलेला, स्थूल किंवा सूक्ष्म रूपाने कुठल्याही प्रकारे असलेला तो शब्द आहे. तो शब्द लागतो पहिल्यांदा, त्या शब्दाशिवाय पुढे काही होत नाही. शब्द पहिल्यांदा काय पाहिजे, शब्द. मग एखाद्याने म्हटलं ओंकारातून, म्हणजे ओम या शब्दातून तयार झाले तर ओम मधून झालं. एखादा म्हटला नाही आम्हाला ओम नाही म्हणायचं, दुसरं काहीतरी म्हणायचं, दुसरं, बरं ठीक आहे, त्याच्यातून झालाय स्वरूप, पण तो शब्दच आहे. त्याचं ओम हे स्वरूप असेल का दुसरं काहीतरी स्वरूप असेल, काही असू, पण शब्द आहे. तर शब्द असा खरं तर उपकारक आहे. काय, शब्दाशिवाय पुढे काहीच होत नाही, कुठलाच व्यवहार शब्दाशिवाय होत नाही. शब्द फक्त कसा असावा लागतो, कसंही असायला तरी चालतो. म्हणजे तो स्थूल रूपाला आलेला, म्हणजे प्रगट झालेला असो किंवा न प्रगट झालेला असो. काही वेळेस प्रगट झालेल्या शब्दानेच काम होतं, काही वेळेस प्रगट नाही झालं तरी चालतं. तो शब्द निर्माण होऊन किंवा तो शब्द पक्का ठरून किती वेळ झालेला असू दे, त्याच्या पुराव्यांवर पण काम चालतं. म्हणजे जसं आपला आय कार्ड जे आहे, ह्याच्यावर जो शब्द आला तो सिद्ध होऊन वेळ झाली नाही का. एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाचा मुलगा असेल, त्याचं जे नाव त्या आय कार्डवर आहे, त्याच्यावर जो शब्द लिहिलाय तो सिद्ध कधी झालाय, त्याचं बारसं झालं तेव्हाच झालाय की हा राम आहे. पण आता तो उपयोगाला कधी येतोय, कुठे येतोय, तो पुराव्यानेच येतोय. आता त्याला काही त्याची त्यावेळेची गरज नाहीये. मग त्याला जर एखादा म्हणू लागला तू राम कशावरून, तू लक्ष्मण का नाहीये, तो म्हणे माझ्या आई बापाने त्यावेळेस नाव ठेवलं तर राम म्हणून मी राम आहे. नाही पण तू लक्ष्मणच असायला पाहिजे असं म्हटलं, तो पण नाही आता नाही असू शकत, कारण की त्यावेळेस ते सिद्ध झालंय, बरोबर की नाही. तर शब्द जो असतो हा कधीतरी कशाची तरी सिद्धी करत असतो. म्हणून शब्दाला कमी लेखता येत नाही, शब्दाला काय कमी लेखता येत नाही. शब्दातून पुढे आपण जे काही प्रत्यक्ष म्हणतोय ते शब्दातूनच पुढे प्रत्यक्ष होत असतं. प्रत्यक्ष जे काही होतंय आपल्याला ते सगळं शब्दातूनच होतो. आणि शब्द हा आपल्याच भाषेचा पाहिजे असं काही आपला आग्रह नाही. शब्द म्हणजे शब्द, तो कुठल्याही भाषेचा, कुठल्याही प्रकारचा असो, शब्द तो शब्द असतो. तो गुप्त असो किंवा सुप्त असो किंवा प्रकट असो, शब्द आहे ना. आणि या शब्दाला धरून जी समाधी आहे ती काय आहे, मग कुठल्या शब्दाला, पुराव्यात आलेल्या शब्दाला धरून आहे, गुप्त असलेल्या शब्दाला धरून आहे, का प्रकट झालेल्या शब्दाला धरून आहे, का अप्रकट असलेल्या शब्दाला धरून आहे, हा पण एक विचार करायला काही हरकत नाही. तर शब्द जो आहे हा कसाही असो, त्या शब्दाला धरून समाधी आहे. समाधी कुठली आपली, शब्दानुविद, शब्दाला धरून आहे. मग शब्द म्हणजे काय, शब्द म्हणजे अशा प्रकारचा असतो असा आपण थोडक्यात विचार केलाय. शब्द कसा असतो, असा असतो. यातला कुठलाही शब्द चालतो आपल्याला. पण जास्त उत्कृष्ट कुठला शब्द आहे, पुराव्यात आलेला शब्द हा उपयोगाचा, आपल्याला उपयोगाला जरी येत असला व्यवहारात तरी आपल्याला तो नकोय. आपल्याला कुठला पाहिजे, आपल्याला तो मुळात जिथे होता तो पाहिजे. कुठला पाहिजे, आपल्याला मुळात जो होता तो पाहिजे. जिथून आला तो, ज्या ठिकाणी तयार झाला तो शब्द आपल्याला जास्त श्रेयस आहे, तो जास्त श्रेयकर आहे, तो जास्त आपल्याला उपयोगाला येणार आहे. पण तो शब्द तसा एकदम सापडणं अवघड आहे, एकदमच सापडणं अवघड आहे, एकदमच त्या शब्दावर पोचणं अवघड आहे.
म्हणजे आपल्याला खरं ओंकार पाहिजे, म्हणजे ओमवर पोचायला पाहिजे, पण तो शब्द अवघड आहे सापडणं. म्हणून आधी आपण काय खाली येऊन कुठल्या सगळ्यावर पाहिलं तरी चालतंय. मुळात एकदमच मुळावर जाणं अवघड आहे, एकदम मुळावर जाणं अवघड आहे. म्हणून इकडून पुराव्यातून जरी पाहिलं तरी काय हरकत नाही. तर या ठिकाणी जे शब्द सांगितलेले आहेत हे शब्द कुठले आहेत हा पण अभ्यास करण्यासारखा विषय. तर पहिला शब्द त्यांनी जो दिला आहे तो दिलाय असंग. पहिला शब्द काय? असंग. असंग म्हणजे संग नसणे, असंग म्हणजे संग नसणे. आता संग नाही कोणाचा, संग नाहीये कोणाचा असा प्रश्न येतो. तर हा विचार जो आहे, हा जो शब्द आहे हा कोणासाठी आहे? तो साक्षीसाठी. साक्षी कसा आहे? साक्षी हा असंग आहे. आता साक्षी असंग आहे आणि साक्षी आपण आहोत. आपण साक्षी आहोत का? आपण साक्षी आहोत. कशाला साक्षी आहोत? दृश्य केलेल्या वृत्तींना आपण साक्षी आहोत. आपण कशाला साक्षी आहोत? दृश्य केलेल्या वृत्तींना आपण साक्षी आहोत. मग या दृश्य केलेल्या वृत्तींना जर आपण साक्षी आहोत आणि हा साक्षी जर असंग आहे, तर हा साक्षी कशापासून असंग आहे? म्हणजे साक्षीला कशाचा संग नाहीये. साक्षीच्या स्वरूपाचा निर्णय स्पष्ट करण्यासाठी हे शब्द आहेत. काय? साक्षीच्या स्वरूपाचा निर्णय करण्यासाठी, साक्षीचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी हे शब्द आहेत. एखाद्या माणसाची चांगली ओळख करून द्यायची असेल तर त्याचे काही लक्षणं आपण जसे सांगतो. म्हणजे एखाद्या माणसाचं आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं असतं. सुरुवातीला एखाद्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला एखाद्या माणसाचं काय करतात? इंट्रोडक्शन, म्हणजे त्याची माहिती देतात की हा कोण आहे. तर त्या सगळ्या लोकांना सांगितलं की हा राम आहे, झालं, संपलं, हा चला झालं इंट्रोडक्शन. असं होतं का? नाही. मग त्याच्यानंतर सांगितलं जातं की हा राम आहे. मग पुढे सांगितलं जातं हा काय आहे, आणि मग सगळे लोक टाळ्या वाजवतात, म्हणजे त्याला त्याची माहिती दिली जाते. तसं हा साक्षी आहे, म्हणजे आपण साक्षी आहोत हे सांगितलं तर एवढ्याने काम नाही होणार आहे. त्याच्या पुढे आपली माहिती देणं गरजेचं आहे. साक्षी काय आहे, तो कसा आहे, कोण आहे. तर साक्षी कोण आहे? साक्षी हा असंग आहे आणि साक्षी आपण आहोत, म्हणजे आपण असंग आहोत. आपण असंग आहोत, तर आपण असंग आहोत हे आपल्याला काय करावं लागेल? आता शब्दाने पहिल्यांदा कळून घ्यावं लागेल. मग जसं मी राम आहे हे काही आपल्याला आईने सांगितल्या लगेच पक्क बसलं डोक्यात असं होऊ शकत नाही, नाही का? आपण राम आहोत किंवा आपण ब्राह्मण आहोत. एखाद्या आई वडिलांनी त्याच्या मुलाला सांगितलं तू ब्राह्मण आहेस, की त्या मुलाला लगेच लक्षात येतं का हा आपण ब्राह्मण आहे? नाही, त्याला लक्षात येतं. पहिल्यांदा तर शब्द पण कळत नाही. मग हळूहळू त्याला कळतं की मी कोण आहे? मी ब्राह्मण आहे. आता मी ब्राह्मण आहे हे त्याला हळूहळू कळतं. हळूहळू हळूहळू कळतं. मग कदाचित 20 वर्षाचा 25 वर्षाचा त्याला कळतं ब्राह्मण म्हणजे काय. आणि मग तो तेव्हा पण ब्राह्मण आहे म्हणत असतो. म्हणजे त्याला सुरुवातीला मी ब्राह्मण आहे हे म्हणता पण येत नाही. पुढे तो स्वतःला ब्राह्मण समजतो आणि मग पुढे वर्षानुवर्षे गेल्यानंतर त्याला लक्षात येतं मी ब्राह्मण आहे. मग प्रत्येक पायरीवर त्याला मी ब्राह्मण आहे हे अधिक स्पष्ट होत जातं. उपनयन केलं की त्याला अजून स्पष्ट होतं की मी ब्राह्मण आहे. तर त्या ब्राह्मणाला कसं कळतं? हळूहळू मी ब्राह्मण आहे लक्षात येतं. ते काही एका दिवसात आणि एका वेळेस एका क्षणात कळत नाही ब्राह्मण म्हणतो अक्षणी. तसं आपण असंग आहोत हे जर एखाद्या साक्षीला सांगितलं, साक्षीला, तर त्या साक्षीला सुद्धा मी असंग आहे हे लगेच पटकन लक्षात नाही येणार आहे. हे कोणाला सांगायचंय? हे साक्षीला सांगायचंय, राम देशपांडेंना नाही. हा विषय राम देशपांडेचा नाही हे मी मागे सांगितलेला आहे. हा विषय कोणाचा आहे? साक्षीचा आहे. म्हणून त्या साक्षीला हे सांगायचंय तू असंग आहेस. म्हणजे श्री गुरु किंवा शास्त्र सांगतात त्याला की साक्षी कोण आहे? साक्षी असंग आहे. म्हणजे त्या साक्षीने लक्षात घ्यायचं मी असंग आहे. आता मी असंग आहे म्हटल्यानंतर लगेचच मी असंग आहे असं होणार नाही. तो एक अभ्यास आहे. मग त्याने पुन्हा 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 जेव्हा लक्षात घेतलं की असंग आहे असंग आहे, तर तो कसं लक्षात घेतो असंग आहे? जसं ब्राह्मण आहे असं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण आहे कसं लक्षात घेतो? त्याच्या रोजच्या वागण्यात, त्याच्या रोजच्या आचरणात त्याला हे लक्षात येतं की मी ब्राह्मण कसा आहे. नाही तर ब्राह्मण हा नुसता शब्द आहे. मग ब्राह्मण आहे मग पूजा करायला लागते, ब्राह्मण आहे म्हणजे जानवं घालावं लागतं, ब्राह्मण आहे म्हणजे असं करावं लागतं, ब्राह्मण आहे म्हणजे तसं करावं लागतं. मग हे ब्राह्मण नाही तर ते काय करतायत? मग क्षत्रिय काय करतो, शूद्र काय करतो, वैश्य काय करतो, आमका काय करतो, तमका काय करतो आणि ब्राह्मण काय करतो, हे सगळं तो पाहतो. त्याच्या जगण्यामध्ये त्याला लक्षात येतं की हे सगळे काय करतात. ह्या सगळ्यांचे जे धर्म आहेत ते माझ्या धर्माशी जुळत नाहीत. काय चेक करतो तो सगळ्यांकडे बघतो. त्याला आईबापाने सांगितलं तू ब्राह्मण आहेस, आणि तो जेव्हा बघतो की हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांचं धर्म आपल्याशी तर जुळतच नाही, आपल्याशी म्हणजे ब्राह्मण, तर ह्या ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व तेव्हा सिद्ध होत जातं. हळूहळू काय होत जातं?
त्याला ते लक्षात येईल आपण कोण आहात, आपण ब्राह्मण आहोत हे त्याला लक्षात यायला लागतं. आणि मग तो मी ब्राह्मण आहे असं म्हणतो. मग तो कुठेही गेला तर तो म्हणतो मी ब्राह्मण आहे. पण तेव्हा त्याच्या जितक्या प्रमाणात त्याला कळलेलं असतं तितक्या प्रमाणात त्याच्या ब्राह्मण म्हणण्याला वजन असतं. जितक्या प्रमाणात कळलंय त्याला. लहान मुलाला जर विचारलं तू कोण आहेस आणि तो म्हटला मी ब्राह्मण आहे तर आपण म्हणतो ठीक आहे. आणि मोठ्या मुलाने जर सांगितलं मी ब्राह्मण आहे तर आपल्याला कळतं याला अजून म्हणजे ब्राह्मण आहे माहित आहे. आणि म्हाताऱ्या माणसाने म्हटलं मी ब्राह्मण आहे तर त्याच्यात फरक असतो. तर जितका तो वृद्ध होतो त्या क्षेत्रामध्ये, वृद्ध होणे म्हणजे वयानेच नाही, त्या क्षेत्रामध्ये वृद्ध होतो तेव्हा त्याला लक्षात येतं की आपण म्हणजे प्रत्येकाला लक्षात येतं की आपण काय आहोत. त्याच्यामध्ये त्याची वजन असतं त्याच्या सांगण्यामध्ये. तसं असंग जे आहे हे असंग हा शब्द आहे साक्षीसाठी. साक्षी हा असंग आहे. पण साक्षी हा असंग आहे असं जेव्हा त्या साक्षीने लक्षात घेतलं म्हणजे ऐकलं, त्याने कळलं, त्याला शास्त्राने सांगितलं की तू असंग आहेस, तेव्हा आता तो काय करणार, त्याचं काम संपलं का, त्याचं काम सुरू झालं, आता सुरू झालं, आता त्याची समाधीचा अभ्यास सुरू झाला. जेव्हा साक्षीने ऐकलं की तू असंग आहेस तेव्हा त्याचा समाधीचा अभ्यास सुरू झाला. आता त्याला काय करावं लागेल, त्याच्या विरुद्ध धर्मांकडे दिसणार आहेत त्याला. त्याचे विरुद्ध धर्म दिसतील, त्याचे स्वधर्म दिसतील. म्हणजे परधर्म स्वधर्म हे दोन्ही दिसत जाणार. आता परधर्म काय आणि स्वधर्म काय, असंग या शब्दामध्ये परधर्म काय आणि असंग या शब्दामध्ये, जसं ब्राह्मण या शब्दामध्ये परधर्म काय आणि स्वधर्म काय हे ठरलेलं आहे. ब्राह्मण या शब्दातच परधर्म स्वधर्म ठरलेला आहे. जसं राजा या शब्दातच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. स्त्री या शब्दातच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. पुरुष या शब्दातच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. मनुष्य माणूस या शब्दातच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. सूर्य याच्यामध्येच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. अंधार या शब्दातच स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. अंधार रोज सगळ्यांना उजेड देतो, बरोबर आहे का, स्वधर्म परधर्म ठरलेला आहे. अख्ख्या जगाला माहिती आहे सगळं. पुस्तक सगळ्यांना रोज जेवायला देतं. पुस्तक रोज सगळ्यांना जेवायला देतो, आम्ही जेवतो रोज, बरोबर आहे का. फुलातून रोज पाणी प्यायला मिळतं. फुलातून काय मिळतं, फुल रोज सगळ्यांना पाणी प्यायला देतं. जमेल का, नाही. पाणी रोज सगळ्यांना आग लावून टाकते, नाही होत असं. स्वधर्म परधर्म सगळ्यांचे ठरलेले आहेत. प्रत्येकाचा या जगातलं काही घ्या तुम्ही. आता हे शब्द जे आपण मी जरी मराठी भाषेमध्ये बोलत असलो तर ती कुठली भाषा असते, भाषा हा प्रश्न नव्हे इथे. मी आधी सांगितलं शब्द म्हणजे कुठलाही असू दे कसाही असू दे, तो प्रकट आहे प्रकट या भाषेतला त्या भाषेतला असला काहीच नाही. पण त्याचे धर्म ठरलेलेच आहेत. म्हणजे या फुलाला फुल म्हटलं काय आणि फ्लॉवर म्हटलं काय तरी सुगंधच देईल ते, आणि सुगंध म्हटलं काय आणि स्मेल म्हटलं काय त्याने काही फरक नाही पडत, ते सुगंधच देणार, त्याचं धर्म तेच करणार. म्हणून नाव बदललं किंवा त्याच्या भाषा बदलले तरी फरक नाही पडत, त्याने काही होत नाही, नाही का. पण स्वधर्म परधर्म काय असतो, अपमत त्याच्या सोबत ठरलेला असतो. ब्राह्मण म्हटलं की स्वधर्म परधर्म ठरतात, अपमत ठरून जातात. लगेच प्रकृती अपमताचे नियम घालून देत त्याला. आणि इतके सहज आहे या जगामध्ये, सगळं सहज आहे. अंधाराचं स्वधर्म परधर्म ठरलाय, उजेडाचा ठरलाय, वाऱ्याचा ठरलाय, पाहण्याचा ठरलाय, पृथ्वीचा ठरलाय, सूर्याचा ठरलाय, चंद्राचा ठरलाय, माणसाचा ठरलाय, डुकराचा ठरलाय, सगळ्यांचं ठरलेलं स्वधर्म परधर्म सगळ्यांचं ठरलेलं आहे ना. मग असंग हा जो आहे शब्द, हा काय आहे, हा शब्द. जसा ब्राह्मण हा शब्द आहे तसा असंग हा एक शब्द आहे. तो जेव्हा साक्षीला लावला, साक्षी तू काय आहेस, असंग आहेस. असंग आहे असं म्हणता क्षणी दोन भाग तयार होतात. असंग म्हणण्याच्या क्षणी काय होतात, दोन भाग तयार होतात. एक म्हणजे त्या असंग या शब्दातून एक परधर्म दिसतो आणि एक स्वधर्म दिसतो. मग असंग म्हटल्यानंतर काय परधर्म आहे आणि काय स्वधर्म आहे. असंग शब्दामध्ये किंवा कुठल्याही शब्द, साक्षी या शब्दामध्ये सुद्धा स्वधर्म परधर्म आहे. तर आपण इथे त्या साक्षीचं असंग हे लक्षण पाहतोय. तर असंग हा जो शब्द आहे तो काही त्या साक्षीचे स्वधर्म सांगणार आहे. आणि त्या साक्षीने जर त्या स्वधर्माचा स्वीकार केला तरच त्याला ही समज लागणार. कारण परधर्म भयावह, परधर्म हा कोणालाच इष्ट नाही. जगात कोणालाही परधर्म इष्ट नाही. म्हणून आता आम्ही कोण होणार नाही, आता आम्ही मुस्लिम होणार नाही, आता आम्ही ख्रिश्चन होणार नाही. ते परधर्म वगैरे नाही सांगत नाही. म्हणजे तुम्ही मुस्लिम व्हा किंवा ख्रिश्चन व्हा असं सांगतोय का मी. हिंदू मुस्लिम वगैरे ह्या सगळ्या धर्मांच्या फार वरचा हा विषय आहे. तो काही कुठल्या धर्माचा विषय नव्हे. हा कुठल्याच धर्माचा विषय नाही जे लोक समजतात, तो हा विषय नाही. सूर्य कुठल्या जातीचा आहे, सूर्य कुठला, सूर्य मुसलमानांचा आहे का ब्राह्मणांचा आहे, सूर्य कोणाचा आहे,
सूर्याला म्हणजे सूर्य कोणाचा असेल अंदाजे, म्हणजे काय काय वाटतंय? आपण सगळे सूर्याचे उपासक आहे, मग सूर्य कोणाचा असेल? प्रत्येकाला वाटतं आपलाच आहे तो. त्याला काय कुठला आलाय धर्म? काय सूर्याला कोणाचा धर्म नाही. तो नास्तिक आहे का आस्तिक आहे असेल? जो नास्तिक आहे, आस्तिक लोकांनाच फक्त तो सूर्य आहे काय? नास्तिकांसाठी सुद्धा आहे तो. त्यामुळे काही आपण चुकीचे जे काही समज धरून जगामध्ये चुकीचं फैलावून देत असतो, म्हणजे ते खूप लोक करतात ते. आपण त्या गोंधळातच पडू नये, कारण त्याचे तेवढा वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला पुढे जायचं, कारण आपल्याला पुढे बराच अभ्यास आहे ना. तर असंग हा शब्द जो आहे तो काय आहे? कोणाचा आहे तो? साक्षीचा आहे. तो साक्षीचा धर्म आहे तो. असंग शब्दातून दोन भाग आहेत, एक संग आणि एक असंग, असे दोन भाग आहेत त्यामध्ये. एक संग, एक असंग. म्हणजे एक ब्राह्मण शब्द म्हटला की एक ब्राह्मणत्व, एक अब्राह्मणत्व असं आहे. माणूस म्हटला की एक माणूस आणि एक अमाणूस किंवा अमानुष, असं आपण मत तयार होतं. म्हणजे माणसाने अमानुष होऊ नये, अमानुष झाला तर तो माणूस नाही, ठीक आहे, हे साधा नियम आहे. सिंह म्हटला की त्याने शेळी होऊ नये. प्रत्येकाचं काय ठरलेलं आहे? त्याच्या त्या शब्दामध्ये त्याचा धर्म ठरलाय, त्याच्या विरुद्ध पण धर्म ठरलाय. तर असंग या शब्दामध्ये काय काय नाहीये? त्याचा धर्म नाहीये का अधर्म नाहीये, किंवा धर्म नाहीये का परधर्म नाहीये? परधर्म त्याच्यामध्ये नाहीये, तो त्याने लक्षात घेतला पाहिजे. कुठला? परधर्म आणि स्वधर्म हे दोन्ही लक्षात घेतले पाहिजे. असंग संग नाही आणि संघ आहे. साक्षीने कोणाचा संघ मानलाय, साक्षीने कोणाचा संघ मानलेला आहे आणि साक्षीचा कोणाचा संघ आहे. असंग या शब्दामध्ये साक्षीला संघ नाही असं दिसतं. कोणाचा? ब्राह्मण हा अब्राह्मण नाहीये, ब्राह्मण हा अब्राह्मण नाहीये. म्हणजे ब्राह्मण हा क्षत्रिय नाहीये, ब्राह्मण हा वैश्य नाहीये, ब्राह्मण हा शूद्र नाहीये. त्याने काय सिद्ध होतं? ब्राह्मण हा अब्राह्मण नाहीये असं म्हटल्यानंतर त्याच्या येणारे दुसरे सगळेच नाहीये तो. तसं साक्षी हा असंग आहे असं म्हटल्यानंतर असंग या शब्दाने त्याला संघ नाहीये असं सिद्ध होतं. मग संघ कशाचं नाहीये? जसं अब्राह्मण काय काय अब्राह्मण नाही हे सगळं कळतं, तसं संघ नाही म्हणजे कुठला संघ नाही ते कळतं. कुठला नाही तर सगळ्यात पहिल्यांदा वृत्तीचा आणि त्याचा काहीही संघ नाही. वृत्ती अंतःकरणामध्ये उठणाऱ्या असंख्य वृत्तीचा आणि साक्षीचा संघ अजिबात नाही. आपल्या अंतःकरणामध्ये जे असंख्य वृत्ती उठतात त्याच्याशी आपला संघ इतका पक्का आहे, अनंत जन्मांचा आहे. म्हणजे आपल्या सगळ्यात पहिल्यांदा आपल्या आतमध्ये उठतं की मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी चांगला आहे, मी वाईट आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे, मी धर्मवान आहे, मी अधर्मवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे. आणि फक्त एवढ्याची व्यवस्था करण्यासाठी 14 भुवन आहेत. हे मी तुम्हाला बरेच वेळा सांगतोय. अख्खा 14 भुवन का तयार झाली? 14 भुवन फक्त या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी तयार झाली. वृत्तीच्या पुढे आलेला सगळा प्रपंच म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 अंतःकरण, 5 प्राण, स्थूल देह, सूक्ष्म देहचं सगळं उरलेलं काय असेल ते, त्यांचे धर्म, या देहाच्या बाहेर पडलेले सगळे पदार्थ, यांचे सगळ्यांचे धर्म, असं 14 भुवन. एवढा मोठा प्रचंड व्याप फक्त एका वृत्तीने तयार केला. कोणी तयार केला? कोणाच्या? दुसऱ्यांच्या नाही, आपल्या. कुठे तयार केला हा सगळा प्रपंच? 14 भुवन आपण तयार केली. कोणी तयार केली? ह्या 14 भुवनांच्या सगळ्या व्यवस्थेला आपण कारण आहे. आपण काही साधारण नाही बरं, आपण फार पोहोचलेले. 14 भुवन फिरून आलोय आपण. दिसायला आता दिसतात सगळी इथं, पण ही सगळी कुठून आलेली आहेत? 14 भुवन फिरलेली आहेत. साधीत का? आता ह्याच्यातला माणूस कुठं कोण काश्मीरला जाऊन आलाय, कोण कन्याकुमारीला जाऊन आलाय, कोण काशीला जाऊन आलाय, कोण मथुरेला जाऊन आलाय, सांगता येते का आपल्याला? कळतंय का? आता हा हे इकडे जाऊन आले बरं का, हे तिकडे जाऊन आले, असं कळतंय का? नाही कळत. तसं हे 14 भुवन फिरून आले, दिसते का? कळतंय का? लपून ठेवलंय, गुपचूपपणे सगळे फिरून आले. कुठं फिरून आले? कळतच नाही कुठून आले. 14 भुवन फिरून आलोय आपण. 14 भुवन आपण प्रपंच तयार केला. कोणासाठी? ह्या वृत्तीच्या व्यवस्थेसाठी. आणि त्या वृत्तीचा आणि आपला काही संबंध नाही. संबंध नाही म्हणण्यापेक्षा संग नाही असं इथे असंग शब्द आहे. त्या वृत्तीचा आपला मुळातच काही संग नाही. हा पहिला मुळावर घाव आहे. कुठे? मी तुम्हाला सांगितलं, राम या शब्दाच्या मुळावर गेलं पाहिजे. तर मूळ आहे इथे. कुठे? असंग. साक्षी हा असंग आहे. कशापासून असंग आहे? साक्षी हा असंग आहे. कशापासून असंग आहे? वृत्तीपासून असंग. पण जगात तुम्हाला कोणीच हे शिकवणार नाहीये, कोणीच सांगणार नाही असं.
धर्मशास्त्र पण सांगणार नाहीये. हे फक्त उत्तर शास्त्र म्हणजे उत्तर मीमांसा शास्त्रामध्ये शिकवलं जातं. ते पण उत्तर मीमांसा शास्त्र सांगणारे योग्य मार्गदर्शक पाहिजे, त्यांना ते कळलेलं पाहिजे, तर ते म्हणणार हो असं आहे. उत्तर मीमांसे पलीकडे कुठलंही शास्त्र ते सांगितलं जात नाही. पूर्व मीमांसेत उलट सांगितलं जातं तुम्ही पाप करताय, तुम्ही पाप नाश करा, तुम्ही पुण्य करताय, तुम्ही पुण्य उत्पत्ती करा, तुम्ही पुण्याची वृद्धी करा, तुम्ही अमक करा, तुम्ही तमक करा, तुम्ही ब्राह्मण आहात, तुम्ही क्षत्रिय आहात, तुम्ही स्त्री आहात, तुम्ही पुरुष आहात, तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही मुसलमान आहात, तुम्ही हिंदू आहात, तुम्ही ख्रिश्चन आहात, अमके आहात, तमक्यात, हे सगळं शिकवलं. मग मूर्ख लोक हे काहीच मानत नाही. मूर्ख ते त्याच्यापेक्षा गेलेले आहेत वाया, त्यांना हे काहीच कल्पना नाहीये. मग मूर्ख पण मानत नाही ना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, तो तर ह्याच्यापेक्षा गया गुजरा आहे. एका वृत्तीच्या व्यवस्थेसाठी सगळा प्रपंच आहे. तुम्ही सुखी दुःखी आहात असं तुम्ही मानलं आणि तुम्हाला पुरावा काय? अख्खा प्रपंच पुरावा आहे. अहो बायकोने डोकं खाल्लंय माझं, फार माणसाचं डोकं खाल्लंय. म्हणजे माणूस एखादा येतो महाराजांकडे, माणसाला सांगतो फार फार वैताग आलाय हो, फार दुःखी आहे मी. तो म्हणतो का? कारण माझ्या बायकोने फार डोकं खाल्लंय. म्हणजे बायको हा त्याच्या दुःखाला काय पुरावा आहे, तो देतोय, तो म्हणजे तोच देतोय. आता बायको हे दुःखाला कारण आहे का? खरं खरं सांगा, बायको खरं दुःखाला कारण आहे का? नाही. त्याची ती वृत्ती कारण आहे, त्याला त्याची वृत्ती कारण आहे त्याला दुःखाला. ती बायको ही निमित्त दिसते फक्त, बायको हा फक्त पुरावा दिसतो. आय कार्डवर नाव आहे राम देशपांडे म्हणून हा राम देशपांडे आहे का? दाखवलं कार्ड, हे बघ मी कोण आहे, राम देशपांडे, म्हणून हा राम देशपांडे ठरतो काय? नाही. राम देशपांडे त्याचं नाव तेव्हा ठेवलं म्हणून तो राम देशपांडे. आता हा फक्त पुरावा आहे. तसं बायको हे दुःखाला कारण दिसत असलं तरी बायको ही नुसती नावाला पुरावा आहे. आता हा मुळात त्याच्या वृत्तीत दुःखी आहे. त्याच्या वृत्तीला सरळ केलं तर हा दुःखी राहणार नाही, बायको असो किंवा नसो. जसं दुःखाचं तसं सुखाचं पण आहे. बायकोमुळे सुख आहे असं वाटतं किंवा बायकोमुळे दुःख आहे असं वाटतं, हे फक्त पुरावा आहे, नाही असं मी म्हणतच नाहीये. पण तो काय आता तो पुरावा आहे. मूळ कारण कुठे आहे? इकडे आहे, वृत्ती. त्याच्या वृत्तीमध्ये जर त्याला असंगत्वाचा बोध लक्षात आला तर त्याची बायको त्याला सुख दुःखाला कारण होत नाही. बायको हे उदाहरण आहे. जगातला कुठलाच पदार्थ त्याच्या सुख दुःखाला कारण होत नाही, कुठलाच नाही. आपल्या सुख दुःखाला कारण जगातले कुठलेही पदार्थ जे दिसतात हे फक्त फसवणूक आहे. फसवणूक म्हणजे ते पुरावेत फक्त. पण ते पुरावे कसे आहेत? जसं राम देशपांडेंच्या नावाला आय कार्ड, मॅरेज सर्टिफिकेट किंवा कुठलंही सातबाराचं उतराव नाव, इकडं नाव तिकडं नाव, हे सगळे काय आहेत? हे पुरावे आहेत. पण हे काय आहेत? खरं नाही. हे नुसते पुरावे आहेत. पण जग कशाला मानतंय? पुराव्याला मानतंय. आईने नाव त्यावेळेस जे ठेवलं त्या मुळाला कोण मानतंय? नाही का? तसं या सगळ्या पुराव्यांना सत्यत्व दिलं जातं आणि आपणही तेच करतोय. आपण त्यांना सत्य देतो. आपल्याला वाटतं हे घर असलं की सुख. हे कोणी ठरवलं? हा पुरावा कोणी दिला? आपल्याकडे जर चांगला बंगला असला किंवा मोठा चांगला फ्लॅट असला तर आपण काय सुखी असं कोणाला वाटतं? ह्या कोणाला वाटतं? आपल्याला. म्हणजे हा पुरावा कोणी दिलाय? आपल्याकडे. आपण दिला. आपण सगळ्यांनी मिळून ठरवलं की मोठं घर असलं. बरं त्याच्यातही पुढे घराला जर हा पिवळा रंग मारला, घराला जरा हिरवा रंग मारला, घराला जरा गुलाबी रंग मारला, घराला आमका रंग मारला तर आपल्याला कसं वाटेल? मग आपल्याला कसं वाटेल? आपल्याला छान वाटेल. हे कोणी ठरवलंय? आपण ठरवलंय. आणि ज्याचं जो ठरवतो त्याच्यामुळे तो सुखी किंवा दुःखी होतो. म्हणून एखाद्याच्या घराला पिवळा रंग असतो, एखाद्याच्या घराला निळा रंग असतो. आणि निळ्या रंगाने तो सुखी असतो आणि पिवळ्या रंगाने हा सुखी असतो. मग ह्याच्या घराला जर उलटा झालं, कोणी येऊन जर निळा रंग दिला त्याच्या घराला पिवळा दिला तर तो दुःखी होईल, हा पण दुःखी होईल. तर पुराव्याला आपण सुख दुःख समजतो. सुख दुःख हा एक भाग सांगितलाय. अंतःकरणामध्ये उठणाऱ्या असंख्य वृत्ती ज्या आहेत ह्या खऱ्या मूळ आहेत. हे मूळ आहे. अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या असंख्य वृत्तींच्या व्यवस्थेसाठी पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, 5 प्राण यांची व्यवस्था आहे. आणि ह्या सगळ्यांनी मिळून हे शरीर चालवलेलं आहे. म्हणजे हे शरीर जे पुरावा वाटतंय की सुख दुःखाला, आपल्याला वाटतंय की ह्याच्यामुळे सुख दुःख आपण भोगतो आणि ह्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख मिळतं. आपल्याला वाटतं की ह्याच्यामुळे सुख दुःख आहे. कारण जेवले की सुख मिळतं, डोळ्यांनी पाहिल्याने सुख मिळतं, कानाने ऐकले की सुख मिळतं, हाताने स्पर्श केला की सुख मिळतं. असं जे काही आपण समजतोय हे सगळे पुरावे आहेत. हे काय आहेत? सगळे मुळात हे सगळं जे आहे हे आधी कुठं असतं? वृत्तीत असतं. ह्या वृत्तीतून हे सगळं तयार होतं. वृत्ती जी आहे ही वृत्ती ह्या सगळ्यांना निर्माण करते आणि त्याच्यातलं इतकं काही दृढ आहे की त्याच्याशिवाय चालणारच नाहीये. खरं तर आपला जो प्राण आहे हा प्राण अन्न पाण्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे? हा प्राण काय? अन्न पाण्याशिवाय राहत नाही. पण आपल्याला असं वाटतं की अन्न पाणी खाल्लं नाही तर मी मरण. आपल्याला काय वाटतंय?
मी मरेन असं वाटतं आपल्याला, मी मरणार का, कारण अन्न पाणी खाल्लं नाही तर मी मरून जाईल असं वाटतं. पण अन्न पाणी खाल्लं नाही तर कोण मरणार आहे, तो प्राण मरणार आहे. आणि त्या प्राणाला आपण मी समजतोय म्हणून आपल्याला वाटतं मीच मरणार आहे. प्राण हा अन्न पाण्याशिवाय राहत नाही, म्हणजे अन्न पाणी एखाद्याने सोडलं तर प्राण त्याचा जाणार. पण प्राण जर त्या मीशी एकरूप असेल तर तो मरणार आहे. तो प्राणाशी एकरूप नसला तर तो मरणार नाहीये. आपण प्राणाचा प्राण आहोत असं शास्त्र सांगतं. पण हे सगळं ऐकून आता उपयोग नाहीये, कारण असंगत्वाचा जो बोध आहे तो काही आपल्याला दृढ नाही ना. मी राम आहे हे लहानपणात लगेच कळत नाही. त्याला जसं त्याचं वय वाढतं हळूहळू त्याला लक्षात येतं, काही दिवसांनी त्याला लक्षात येतं की मी राम आहे असं त्याचं पक्क होतं. त्याचप्रमाणे साक्षी हा असंग आहे असं सांगितल्या क्षणी काही लगेचच तो असंग रूपाला जाऊ शकत नाही. म्हणजे आपणही काही लगेचच साक्षी होणार नाही, आपण लगेच असंग होणार नाही. ती प्रक्रिया आहे, त्याला हा अभ्यास आहे, हे समाधीचा अभ्यास आहे. हळूहळू त्याला काय होईल लक्षात येईल. पहिल्यांदा मी तुम्हाला आधी सांगितलं की साक्षी तुम्ही आहात हे लक्षात घ्या. असंग तर जाऊ देत, आपण साक्षी आहोत असं पहिल्यांदा लक्षात घ्या. साक्षी आहोत म्हटल्यानंतर कोणाला असा प्रश्न येतो, तुम्ही मला साक्षी आहात काय, नाही मला साक्षी होऊ पण नका, मी तुम्हाला साक्षी व्हावं काय. आपण एकमेकांना साक्षी होण्यासाठी जगातल्या कुठल्याही पदार्थांना साक्षी होण्यासाठी प्रयत्न करायचाच नाहीये. आपण वृत्तींना साक्षी झालो पाहिजे. आपल्याच अंतःकरणामध्ये निघणाऱ्या असंख्य वृत्तींना आपण साक्षी व्हावं, यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं ध्यान लावावं लागत नाही. पडल्या सुद्धा साक्षी होत आहेत. साक्षी होण्यासाठी आपल्याला कुठल्याही गुहेत जाण्याची तशी गरज नाही. इथे जर जमत नसेल तर गुहेत जा. आपल्याच अंतःकरणामध्ये उठणाऱ्या असंख्य वृत्तींना साक्षी होण्यासाठी आपल्याला कुठलाही नियम नाहीये. पण ज्या कुठल्या कारणाने आपण आपल्याच अंतःकरणात उठणाऱ्या वृत्तींना साक्षी होत नाही ते काहीच करू नका. काय करू नका. आपल्या अंतःकरणात उठणाऱ्या असंख्य वृत्तींना आपण एकदमच साक्षी होऊ शकत नाही. काही वेळेपासून 1 मिनिटापासून सुरुवात करा. 1 मिनिट, अर्धा मिनिट, 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 50 सेकंद, 60 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट असं करत जा. साक्षी कसं व्हायचं हे मी सगळं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. असे साक्षी झालात की मग तुम्ही हा साक्षी असंग आहे हे लक्षात घ्या. जसं लहान मुलाला सांगावं की तुझं नाव राम आहे, हे पहिली पायरी आहे. दुसऱ्यांदा त्याला सांगावं तू ब्राह्मण आहेस, हे दुसरी पायरी. तिसऱ्यांदा त्याला सांगावं की तू पूजा सांगितली पाहिजेस कारण तू ब्राह्मण आहेस. का तो विचारेल पूजा सांगावी म्हणजे तू पुजारी आहेस, तू देवाचा भक्त आहेस, तू असा आहेस, तू तसं, हे पुढे कसं सांगत जावं. आणि हे सगळं त्या ब्राह्मण या शब्दामध्ये अनुस्यूत असतं. त्याप्रमाणे पहिल्यांदा तू साक्षी आहे ते लक्षात घे, पण वृत्तीला साक्षी आहे ते लक्षात घे. हा साक्षी जो आहे तो असंग हे लक्षात घे. हे पहिल्यांदा शब्दाने सांगितलं. मग हे शब्दाने पहिल्यांदा सांगितल्यानंतर आपण नक्की त्या स्वधर्मांचा स्वीकार केला पाहिजे. आणि स्वधर्म हा कशाशी संबंधित असतो हे लक्षात घेतलं पाहिजे. माझा ब्राह्मण हा स्वधर्म कशाशी संबंधित आहे. मी ब्राह्मण आहे तर ब्राह्मण हा शब्द ब्रह्माशी संबंधित आहे. मग ब्राह्मण हा शब्द जो आहे तो देवाशी संबंधित आहे. जो देवाला भजतो तो ब्राह्मण असतो. हा धर्म त्याचा लक्षात घेतला पाहिजे. तो पूजा सांगतो म्हणजे ब्राह्मण आहे नव्हे, तो देवाची पूजा सांगतो म्हणून ब्राह्मण आहे. कारण तो पूजा जर सांगायला लागला तर काही सांगू शकतो नाही का, पण देवाची पूजा सांगितली तर तो ब्राह्मण. हे जसं आपल्याला लक्षण करता येईल त्याचप्रमाणे आपण साक्षी आहोत. आणि साक्षी असंग आहे तर कशाशी असंग आहे हे लक्षात आलं पाहिजे. तर कशाशी असंग आहोत, वृत्तीशी असंग आहोत. आपण वृत्तीशी असंग आहोत. वृत्तीशी आपला काहीही संग नाही. असंग म्हणजे असंग. संग आणि असंग हे दोन शब्द. संग आणि असंग. संग कसा असतो, असंग कसा असतो, संग आणि असंग कसा असतो. संग आणि असंग हे फार छळणारे शब्द आहेत. संग म्हणजे काय, संग कसा असतो आणि असंग म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते कोणाशी याचा आपण थोडक्यात विचार केला की वृत्तीशी आहे. पण पहिल्यांदा संग ना संग लक्षात घेतला पाहिजे. संग म्हणजे काय, संग या रंगाचा या भिंतीशी काय आहे, संग आहे. या रंगाचा या भिंतीशी संग आहे. या भिंतीत असलेल्या विटांचा या भिंतीशी संग आहे. या भिंतीत असलेल्या सिमेंटचा या भिंतीशी संग आहे. या सिमेंटमध्ये या भिंतीमध्ये असलेल्या पाण्याचा याच्याशी संग आहे का नाही. या भिंतीवर अडकवलेल्या या फोटोचा या भिंतीशी संग आहे का नाही आहे ना. भिंतीवर एखादं चित्र काढलं तर त्या चित्राचा त्या भिंतीशी संग आहे का नाही. नाहीये का, आहे काय आहे ना, संग भिंतीशी संग आहे ना.
आता ह्या फोटोचा या भिंतीचा संघ नाहीये का आहे? हा फोटो या भिंतीवर टांगलेला आहे असं आपण म्हणतो ना, का हा फोटो जो आहे तो आकाशावर टांगलेला आहे असं म्हणणार का? कुठे टांगलाय? भिंतीवर टांगलेला आहे, भिंतीशी संघ आहे. असं नाही म्हणू शकत की हा फोटो आता या भिंतीच्या ऐवजी मी म्हटलं हा फोटो सिलिंगला टांगलेला आहे असं म्हणाल. सिलिंगशी याचा संबंध आहे का भिंतीशी याचा संबंध आहे? हा फॅन या भिंतीला लावलाय का? फॅनचा संबंध कोणाशी आहे? सिलिंगशी आहे. आणि फोटोचा संबंध कोणाशी आहे? भिंतीशी आहे. का फोटोचा संबंध जमिनीशी आहे? संघ. दुधामध्ये समजा आपण पाणी टाकलं तर पाण्याचा संघ कोणाशी आहे? दुधाशी आहे. त्या दुधामध्ये दुसरं थोडं दूध टाकलं अजून तर त्या दुधाचा कोणाशी संघ आहे? 2 पातेल्यात दूध आहे, एका पातेल्यातलं दूध आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं. आता त्या पाण्याचा संघ कोणाशी आहे? दुधाशी आहे. आता समजा पातेल्यामध्ये दूध आहे, त्या दुधामध्ये दुसऱ्या पातेल्यातलं दूध टाकलं. आता काय? त्या दुधाचा या दुधाशी संघ आहे. संघच आहे ना. दुधात साखर टाकली, आता साखरेचा दुधाशी संघ आहे. संघ आहे की नाही? तर संघ लक्षात. संघ म्हणजे काय? या उपरण्याचा माझ्याशी संघ आहे, माझ्या संगतीत आहे, संघ आहे. हे उपर्ण कोणाशी संगतीत आहे? संघ म्हणजे त्याच्याशी संबंधित होणे. या उपरण्याचा माझ्याशी संघ आहे. आता तुमचं सगळ्याशी माझ्याशी संघ आहे म्हणून याला सत्संग आहे असं म्हणतात. सत्संगात गेलोय. संघ आहे. संघ लक्षात येतो काय असतो? संघ. असा संघ किती प्रकारचा आहे बघा. संघ हा ग्रंथ या व्यासपीठावर ठेवलेला आहे, म्हणजे या ग्रंथाचा या व्यासपीठाशी संघ आहे. या मोबाईलमध्ये आयडियाचं कार्ड टाकलेलं आहे, म्हणजे या आयडियाच्या कार्डचा आणि माझ्या मोबाईलचा संघ आहे का नाही? तो आयडियाचा मालक कुठे माहित नाही, पण माझा आणि त्या आयडियाच्या मालकाचा या मोबाईलच्या कार्डमुळे संघ आहे नाही का? संघ कसा असतो? असा विविध प्रकारचा असतो. संघ कसा असतो? विविध प्रकारचा संघ असतो. मग असंघ कशाला म्हणायचं? याच्यामध्ये काहीच नाही बसलं की तो असंघ. पृथ्वीचा आणि चंद्राचा काय आहे? संघ आहे. पृथ्वीचा आणि चंद्राचा संघ आहे म्हणून त्या पृथ्वीभोवती तो चंद्र फिरतो. पृथ्वीचा आणि चंद्राचा संघ आहे. पण पृथ्वीचा आणि नेपच्यूनचा संघ नाहीये. पृथ्वीचा आणि मंगळाचा काही संघ नाहीये. मंगळाचा आणि सूर्याचा संघ आहे. पण आपली सूर्यमाला बघितली तर मंगळाचा आणि पृथ्वीचा पण संघ आहे. एकाच सूर्यमालेमध्ये एकाच कक्षेमध्ये, म्हणजे सूर्याच्या एकाच सूर्याच्या भोवताली सगळे फिरतायत म्हणून एकाच सूर्यमालेतले आहेत असं म्हणतो आपण. म्हणून त्यांचा एका सूर्यमालेचा संघ आहे. आता आपला या सगळ्यांचा इथे ज्या प्रकारे संघ आहे, जे ते आपापल्या घरी गेले की त्यांचा तिकडे संघ आहे. आता सध्या संघ कुठं आहे? इथे आहे. नंतर घरी गेल्यावर तिकडे संघ आहे. तर संघ जो आहे तो असा विविध प्रकारचा असतो. संघ हा बदलत असतो. संघ हा कमी अधिक प्रमाणात असतो. कमी अधिक प्रमाणात म्हणजे जसा त्या भिंतीवर टांगलेल्या फोटोचा संघ भिंतीशी जेवढा आहे त्याच्यापेक्षा जास्त संघ कोणाचा आहे? रंगाचा आहे. तो रंग त्या भिंतीशी फोटोपेक्षा जास्त संघ करतोय. त्या भिंतीशी रंगापेक्षा सिमेंट जास्त संघ करतोय, विटा जास्त संघ करतायत. तर संघ जो असतो तो कसा असतो? कमी अधिक असतो. तुमचा आता इथे माझ्याशी संघ आहे असं दिसतंय. हा संघ घरी गेल्यावर लक्षात येतो की संघ अधिक कुठे आहे? घरी गेल्यावर समजा लक्षात येतं की अरे आपला संघ इथे जास्त आहे. किंवा आपण घरातून नोकरीला गेलो तर नोकरीत आपण संघ आहे असं वाटतं, पण तिथे जो संघ असतो तो संघ घरी आल्यावर लक्षात येतं तिथे काही संघ नसतो. आपला घरी संघ आहे ना. तर संघ हा कमी अधिक प्रमाणात असतो, पण संघ असतो. संगत काय असतो? संघ आहे, पण साक्षी हा संघ आहे. आता संघ म्हणजे संगतीत दिसला की त्याला म्हणायचं संघ. पण संगतीत असून संघ नसणं आणि संगतीत नसून संघ नसणं यात फरक आहे. जसं या फोटोचा या सिलिंगशी काहीच संघ नाही हे तर स्पष्ट लक्षात येतं. त्यामुळे फोटो हा सिलिंगशी असंघ आहे. बरं, भिंत आणि सिलिंग एकत्र लागले म्हणून तरी आपण मान्य करू, पण या फोटोचा त्या आकाशाशी काही संघ नाहीये. काय म्हणजे काही ठिकाणी असंगत्व हे काय असतं? स्पष्ट असतं. म्हणजे बराक ओबामाचा महाराष्ट्राशी काही संघ काय? बराक ओबामा आपला चुलता आहे का? म्हणजे बराक ओबामाचा ना आपला काही संघ आहे का? काही संघ नाही. पण एखादा जरी म्हटला की बराक ओबामा माझा मामा आहे तरी सुद्धा
बराक ओबामा त्याचा काय मामा होऊ शकत नाही, त्याचा त्यांचा संघ नाही. पण बराक ओबामा ज्याचा खरंच कोणाचा मामा असला तर त्याचा आणि त्याचा संघ आहे, मामा या रूपाने त्याचा संघ आहे. म्हणून काही संघ कसे असतात, स्पष्ट असतात, आणि काही असंघ स्पष्ट असतात. म्हणजे बराक ओबामाचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा काहीही संघच नाही. काय, काहीच नाही, असा मामा वगैरे असा काही संघ नाही. म्हणजे असंघ आमचं काय स्पष्ट आहे. पण दुसरीकडून पाहिलं, बराक ओबामा हा पृथ्वीवरचा एक मनुष्य प्राणी आहे आणि मी सुद्धा पृथ्वीवरचा एक, आता दोघांचा काय संघ आहे. कसा संघ आहे, आम्ही दोघंही पृथ्वीशी संघ करतो आहोत. या पृथ्वीचा आणि आमचा दोघांचा संघ आहे, म्हणून आम्ही दोघं एकच मनुष्य प्राणी आहोत पृथ्वीवरचे, ठीक आहे. किंवा आम्ही पण माणूस आहे आणि बराक ओबामा पण माणूस आहे, अशा प्रकारे आमचा संघ आहे. आम्ही दोघं एकच आहोत, म्हणजे एकाच संघातले आहोत, एकच आमचं संगत आहे. कुठली, मनुष्य, या संगतीत आहोत आम्ही. विसंगती आहे का इथं काही, मनुष्य या संगतीत आम्ही आहोत, आमचा संघ आहे. पण बराक ओबामा हा अमेरिकेचा आहे आणि मी भारताचा आहे, म्हणून इथे भारत आणि अमेरिका अशी विसंगती आहे. आमची संगती इथे नाही. मनुष्य म्हटलो तर आम्ही संगतीत आहोत, आणि भारतीय आणि अमेरिकन म्हटलो तर आम्ही विसंगतीत आहोत, म्हणजे संघ नाहीये. तर एका ठिकाणी संगती जरी दिसली तर दुसऱ्या ठिकाणी विसंगती असू शकते. एका ठिकाणी संघ जरी वाटला तरी दुसऱ्या ठिकाणी कदाचित असंघ असू शकतो. काहीच त्याचा संबंध नाही, संघ नाही, बरोबर का. म्हणून संघ आणि असंघ हे शब्द लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण जरी एखाद्या ठिकाणी असंघ म्हटलो तरी कुठेतरी संघ लागला तर अडचणी चालत ना. म्हणून असं काही साक्षी चालत नाही. बरं, जेव्हा आपण अभ्यास करायला लागलो तेव्हा लक्षात आलं की मी ब्राह्मण आहे. मग मी ब्राह्मण आहे असं लक्षात आल्यानंतर त्या ब्राह्मणाचे जे काही समजा 9 धर्म सांगितले असतील, उदाहरणार्थ श्रीमद भगवद्गीतेत ब्राह्मणाचे 9 लक्षणं सांगितली किंवा 9 धर्म सांगितले. मग हे सगळे धर्म जर तो पाळत असेल तर ब्राह्मण. मग त्याला मध्ये मध्ये लक्षात यायला लागलं की हे आपण पाळत नाही, मग तो ब्राह्मण, त्यालाच लक्षात यायला आपण ब्राह्मण म्हणायचं कसं स्वतःला. काही काही ब्राह्मण लोक मला म्हणतात आम्ही ब्राह्मण आहोत, पण आम्ही ब्राह्मण आहोत का हा आम्हाला प्रश्न आलाय. म्हटलं का, तर कारण आम्ही हे ब्राह्मणासारखं नाही वागत आहे. म्हटलं बरोबर आहे, मग येणारच प्रश्न नाही का. तर असाच प्रश्न येऊ शकतो की असंघ किंवा संघ ह्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तर साक्षी जो आहे हा साक्षी असंघ जर असेल त्याचा संघ कुठेही दिसला नाही पाहिजे. साक्षीचा काय दिसलं नाही पाहिजे, संघ नाही दिसला पाहिजे. कारण साक्षी असंघ आहे, पण असंघ कशाशी आहे, असंघ तो कशाशी आहे हे शोधावं लागेल. तर असंघ कशाशी आहे शोधण्याच्या आधी आपल्याला संघ आणि असंघ या शब्दांचा विचार करायला पाहिजे. आणि मग साक्षीचा कशाशी संघ आहे आणि साक्षी कशाशी असंघ आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. तर साक्षी हा असंघ आहे, साक्षीचा त्याच्याशी काहीही संघ नाही, अजिबातच संघ नाही असं सिद्ध करता आलं पाहिजे. कारण लहान मुलाला जर शिकवलंच नाही की तू राम आहे म्हणजे काय आहेस, तू मुलगा आहे म्हणजे काय आहे, तू मुलगी म्हणजे काय आहे, तू ब्राह्मण आहेस म्हणजे काय आहे, हे जरा शिकवलंच नाही त्याच्या आई बापाने, फक्त सांगितलं तू ब्राह्मण आहे, पण त्याला कधीच शिकवलं नाही ब्राह्मण म्हणजे काय, तर त्याला काय कळणार, त्याला काहीच कळणार नाही. एखाद्याला सांगितलं तू जन्माला आल्यानंतर की तू ब्राह्मण आहे, त्याच्या वागण्यात, आचरणात, विचारात कुठेही त्याला शिकवलं नाही तू ब्राह्मण आहेस, तर तो ब्राह्मण आहे कसं सिद्ध होणार. तो ब्राह्मण आहे त्याला सांगणं तसं गरजेचं असतं, आणि मग त्याला तसं आचरण वागण्यातून, बोलण्यातून, चालण्यातून, सगळ्यातून त्याला जसं दाखवून द्यावं लागतं, त्याप्रमाणे मग तो शिकतो आणि मग सिद्ध होतं हा ब्राह्मण आहे. त्याचप्रमाणे साक्षी हा असंघ हे जरी सांगितलं तरी वागण्यातून, चालण्यातून, बोलण्यातून सगळीकडे म्हणजे प्रत्येक पातळीवर त्याला तो असंगत्वाचा बोध पाहिजे. पण हा सगळ्या एकदम स्थूल पातळीला येणं शक्य नाही, म्हणून पहिल्यांदा वृत्तीच्या पातळीवर पहिल्यांदा आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. तर वृत्तीपासून हा खेळ सुरू झालाय. साक्षीचं साक्षीपण हे आपण वृत्तीवरच फक्त तपासतो आहोत, म्हणून वृत्तीच्या पुढे आपल्याला काही अभ्यास करायचा नाही. खरं तर करायचं नाही, पण एक अभ्यासाचा भाग मध्येच आला, अवांतर विषय म्हणून आपल्याला तो विचार करायला काही हरकत नाही. पण आपल्याला खरा जो अभ्यास करायचा आहे तो फक्त कुठे करायचा आहे, वृत्ती जी आहेत अंतःकरणामध्ये निघणाऱ्या वृत्ती, त्या वृत्तींना आपण साक्षी आहोत आणि या वृत्तीशी आपण असंग आहोत. असंग कशाशी आहोत, वृत्तीशी असंग आहोत. कारण असंग शब्द कशाशी तरी, कारण संघ म्हटले की कशा तरी असतो, मग असंग म्हटले तर कशाशी तरी असंगत दाखवलं पाहिजे. मग साक्षीचा संघ कशाशी नाही, वृत्तीशी नाही. मग वृत्तीशी नाही म्हणजे कुठल्या वृत्तीशी नाही, त्यातल्या एखाद्या विशिष्ट वृत्तीशी नाही का, सगळ्याच वृत्तीशी नाही. मग सगळ्याच्या वृत्तीशी जर नसेल तर त्याला ते सिद्ध करत चाललं पाहिजे. मग काही काही लोकांना वाटतं की मी पापी नाहीये, म्हणजे माझा पापाचा काही संबंध नाही, म्हणजे मी पापाशी काय आहे असंग, पण मी कोण आहे,
मी पुण्यवान आहे. मग पुण्यवान ही काय झाली, ही वृत्ती आहे. मग तो जो आहे तो वृत्तीशी, एका वृत्तीशी जरी संग केला तर तो संघच. म्हणून तो साक्षी असंग ठरला. काय, तो स्वतःला साक्षी मानतो. बरं, तो साक्षी मानतो, साक्षीचं लक्षण आहे असंग. मग असंग आहे तर तो कशाशी असंग हे कळलं पाहिजे. तो पापाशी असंग आहे का पुण्याशी असंग आहे. आता तो जर पापाशी असंगत्व धरत असेल किंवा तो मानत असेल आणि पुण्याशी संग मानत असेल तर तो फक्त एका भागाशी असंगत्व ठेवतोय पण दुसऱ्या भागाशी संग ठेवतो. म्हणून त्याचा संग हा सिद्ध आहे, तो असंग नाहीये. आणि तसा काही आपला अभ्यास नाहीये. आपला अभ्यास असा आहे, आपण काही फक्त पाप या वृत्तीला साक्षी आहोत काय, म्हणून फक्त पाप या वृत्तीलाच आपण असंगत्व ठेवावं. आपण पुण्य या वृत्तीला सुद्धा काय साक्षी आहोत. आणि म्हणून पुण्य या वृत्तीला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, असंगत्व सिद्ध करावं लागेल. कारण लागो नेदी पाप पुण्य अंगा, असं तुकोबाचा अभंग आहे. पाप पुण्य नेदी अंगा, दोन्ही नाही. अंगाला म्हणजे त्याचा संग नसणे, तर दोन्हीचा संग न व्हावा ही आपला परमार्थ आहे. वारकरी संप्रदायामध्ये याचा बोध आहे. तर त्या दोघांचा संग नाही म्हणजे असंग आहोत किंवा लागो नेदी म्हणजे दोन्ही आपल्या अंगाला लागू न देणे हे साक्षीलाच शक्य आहे, फक्त बाकी कोणाला शक्य नाही. साक्षी फक्त हे सिद्ध करू शकतो. पण त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी आपल्याला या रीतीने अभ्यास करत जावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणून पहिल्यांदा साक्षी व्हा कोणाला, द्वंद्व वृत्तीनं. आपण द्वंद्वात्मक अभ्यास सांगितला, द्वंद्व वृत्तींना साक्ष, द्वंद्वात्मक, सुख दुःख पाप पुण्य चांगलं वाईट सगळ्या, ह्याला दोन्हींना मी साक्षी आहोत हे पहिलं लक्षात घ्या. हळूहळू 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 लक्षात. ब्राह्मण आहे असं म्हटल्यानंतर ब्राह्मणात जर राहिला तर ब्राह्मणाचे आचार विचार येतात. ब्राह्मण आहे म्हटलं एखाद्याला आणि त्याला जर नेऊन ठेवलं शूद्रांमध्ये आणि शूद्रांमध्ये वाढवला, ब्राह्मण नाही राहत. काय होतं, एखाद्याला सांगितलं जन्माला तू ब्राह्मण आहे आणि त्याला नेऊन कुठं वाढवला, शूद्र समाजामध्ये किंवा व्यक्तींच्या सहवासात त्याला ठेवलं, तर तो ब्राह्मण नाही होऊ शकत. चांगला वाईटाचा प्रश्न नाहीये. बरं, एखादा शूद्र आहे, तो जन्माला आला शूद्र म्हणून, त्याला म्हटलं तू शूद्र आहे आणि त्याला नेऊन ठेवला ब्राह्मणात आणि ब्राह्मणात वाढला तो शूद्र नाही राहत, तो ब्राह्मणासारखा होतो. आलं. म्हणून जे म्हटलं त्याच वातावरणात त्याला वाढावं लागतं. मग साक्षी जो आहे, साक्षी म्हटलं तर मग साक्षीचं जे वातावरण आहे त्यात वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण कोणाच्या वातावरणात राहिलो पाहिजे, जे लोक स्वतःला साक्षी समजू लागलेत किंवा साक्षी समजतात त्यांचं संघ करायला पाहिजे. म्हणून परमार्थ करणाऱ्या लोकांचा संघ जर कराल, परमार्थ म्हणजे कोण, जे साक्षीचा अभ्यास करतात आणि जे साक्षीच्या मार्गाने निघाल त्यांचा संघ कराल तर फायदा होईल. नाही तुम्ही ऐकता साक्षीचा विषय, ऐकता तुम्ही असंगाचा विषय कोणाच्या साक्षीच्या आणि जगता कोणामध्ये, म्हणजे व्यावहारिक जगणं कोणात, वेगळ्या लोकात, आणि परमार्थातलं जगणं कोणात, ते वेगळ्याच लोकात. मग कसं काय साध्य होईल, हे साध्य कसं काय होईल. म्हणजे शूद्रा घरी जन्मल्या पोराला जर कायम ब्राह्मणात वाढवलं आणि फक्त वर्षातून एकदा कधीतरी त्याला पुन्हा शूद्रात नेलं म्हटलं, त्याला दाखवलं हे बघ ही लोक, तर त्याचा काही परिणाम नाही होणार. कारण त्याला वाटेल हे काही नाही, आपण फक्त एक व्हिजिट करायला आलो इकडे, त्याला लक्षात आलं मी ब्राह्मणच आहे म्हणून. तसं तुम्ही फक्त इकडे व्हिजिट करायलाच येत आहे असं जर समजा असेल, म्हणजे तुमचे व्हिजिट फक्त वर्षाला एकदा नाही, आठवड्यातून दोनदा आहेत नाही का. बाकीच्या वेळ व्हिजिट कुठं आहे, नाही राहणं कुठं आहे, आणि ही काय आहे फक्त, हे फक्त व्हिजिट आहे इकडे आले. मग साक्षीचे महाराजांनी काय ते सांगितलं, साक्षी आणि साक्षी कशाला साक्षी हे सांगितलं. आणि इथून पुढे इथून ह्याच्या बाहेर गेले की द्वंद्व कुठला आलाय, त्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी मांडलेल्या प्रपंचात रममाण. मग कसं होणार, मग ह्या हाताला काय लागणार, आणि मग परत आपण किती वर्ष परमार्थ गेल्याला काय किंमत आहे. आपणच आपला उद्धार करू शकत नाही, आपणच आपला उपयोग करून घेऊ शकत नाही. आपल्याला वाचवणार कोण नाही, आपल्याला वाचवणारे आपणच आहोत. आपल्याला जर वाचायचं असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की आपण काय करतो. तर या वृत्तींना साक्षी व्हा, साक्षी होण्याचा अभ्यास करा. जे साक्षी होण्याचा अभ्यास करतात त्यांचा संग करा, त्यांच्या सोबत करा, त्यांच्या सोबतीत राहून याच्यावर अभ्यास करा, विचार करा, आणि मग त्या साक्षीला शिकवायचंय असंग आहे. असंग कशापासून आहे, या द्वंद्वात्मक वृत्तीपासून असंग आहे. हाच अभ्यास आपण पुढील वेळेसही करणार आहोत. असंग, साक्षी कसा असंग आहे याचा आपल्याला अभ्यास करणे आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्ण विराम देतो. सुखिया जा